केवळ ड्रायव्हर नसल्यानं सोलापूर महानगरपालिकेचे जे रुग्णवाहिका आहेत त्या अक्षरशः बंद पडून आहेत आणि या 7 ॲम्ब्युलन्समधलं साहित्य देखील आता चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर सोलापूर महानगरपालिकेच्या या रुग्णवाहिका आहे जवळपास सोलापूर महानगरपालिकेकडं कैलास रथ सहित 15 रुग्णवाहिका ज्या आहेत त्या वापरात होत्या, मात्र कोरोनानंतर वापर कमी झाला आणि त्यानंतर ड्रायव्हर अभावी या सगळ्या रुग्णवाहिका ज्या आहेत त्या जवळपास 7 रुग्णवाहिका बंद पडलेल्या आहेत आणि या सगळ्याची आता प्रशासनाकडनं दखल घेण्यात येते। आरोग्य अधिकारी राखी माने मॅडम ह्या स्वतः या ठिकाणी आलेल्या आहेत आणि स्वतः पाहणी करतात। मॅडम तुम्ही स्वतः येऊन पाहणी करताय, तुम्हाला काय दिसतंय आता या? सर यापूर्वी मी पाहणी केलेली, मी जेव्हा नवीन जॉईन झाले तेव्हा तर ॲम्ब्युलन्स या पडीक होत्या। मी सांगितलेलं इथल्या क्लार्का की रिमूव्ह करा ह्या आणि पाहूया त्यातले काय पार्ट्स गेलेले आहेत वगैरे, परंतु हो नाही करत ह्याकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं हे मी मान्य करते। परंतु आता ज्या पण आहेत याचे जे बॅटरी किंवा जे पण पार्ट चोरीले गेले ह्याला पूर्णतः जिम्मेदार मी त्याच ड्रायव्हरला करते जे इथं वर्किंग आहेत, कारण बाहेरच्या लोकांनी काही केलेलं नाही ह्याला। त्यामुळे त्याची दुरुस्ती मी 8 दिवसात करून घेईल सर आणि व्यवस्थित रुग्णांना सेवा देण्याचा मी प्रयत्न करेल सर। बंद करण्याचं कारण काय होतं नेमकं? बंद हे ऍक्च्युली 2020 पासून बंद होत्या। जेव्हा नवीन ॲम्ब्युलन्स आले ना, हे जुन्या लोकांनी ड्रायव्हर लोकांनी जुन्या तशाच ठेवून दिल्या। त्यावेळेस चालू स्थितीमध्ये चालू स्थिती होती। ही गाडीच मी 2021ला दिलेली आहे, ही 21-22ला गाडी मिळाली आहे आणि ही 21-22ची गाडी जर तुम्ही जुनी ॲम्ब्युलन्स म्हणत असाल तर कसं होणार मॅडम? त्या गाड्या बघा, त्याच्यावरच्या तारखा बघा, ह्याचं रजिस्ट्रेशन बघितलं तर या सगळ्या ॲम्ब्युलन्स नवीन आहेत, त्याच्यापेक्षा जुन्या काही तुमच्या चालू आहेत असं नाही आहे। मग हे सरळ बाहेर तुम्ही बघितलं असेल, सिव्हिल हॉस्पिटलला इतका मोठा लोड आहे, शहराचं मेन हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे, ग्रामीण असेल शहरी भागातले प्रत्येक लोक इथं आरोग्याच्या सुविधा घ्यायला येतात। बाहेर सगळ्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स चालू असतात, तर आपल्या स्वतःला महापालिकेच्या गाड्या चालवायला अडचण काय? ह्या सरळ म्हणजे भ्रष्टाचार करण्याच्या दुसरा पवित्रा आहे असं मी म्हणतो। तुम्ही बघितलं असेल बॅटऱ्या चोरल्या गेलेत, मौल्यवान वस्तूच गाडीचे स्पेअर पार्ट चोरल्या गेलेत, मग ह्याला कोण जबाबदार आहे? आणि आता जर मॅडम तुम्ही म्हणत असाल की फक्त आम्ही ड्रायव्हरला जबाबदार करता, इथं माझं म्हणणं आहे की जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ह्याच्या पगारीतनं हे पैसे वसूल केले पाहिजेत। कारण लोकांना एकीकडे तुम्ही बघितलं सुविधा देत नाही आणि इथं करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे। तसं जर बघितलं तर या सगळ्या गाड्यांची किमती पहिलं 30-30, 35-35 लाख रुपयाची एक ॲम्ब्युलन्स आहे आणि एवढ्या महाग गाड्या जर आणि बंद पडत असतील आणि पुन्हा आम्हाला महापालिका सांगत असतील की प्रस्ताव द्या, नवीन गाड्या द्या, अशा पद्धतीनं एकीकडे आपण खाजगीकरण करतो। तुम्ही बघितलं स्लीपरच्या 1-1 कोटीच्या 2-2 कोटीच्या गाड्या खरेदी केल्या चाललेत आणि इकडं स्वतःच्या ज्या काय गाड्या आहेत त्या वापरल्या जात नाहीत। हे कुणाचं कशाचं धोतं काय हे बघायची गरज आहे। तर 19 चालक आपल्याकडे याच्या आधी होते 2020मध्ये, मात्र आपण ते कमी केले आणि 10 चालक आता ठेवले आहेत, त्यामुळे चालक नसल्या कारणानं हे गाड्या बंद असल्याचं देखील बोललं जात आहे। चालकांची आत्ताची स्थिती काय आहे? सर चालक जे आहेत आपले परमनंट बेसिसवरती फक्त 6 चालक आहेत आणि त्यानंतर हे आपण थर्ड पार्टीकडनं घेतो। त्यांचं पेमेंट रेग्युलर होत नाही, 4-4 महिन्याने 3 महिन्यानंतर होतं, त्याचाही फॉलोअप आपण घेतलं, ते 4 महिन्याचं आता 2 महिन्यावर करतात। परंतु काही चालक जे आहेत थर्ड पार्टीचे ते मध्ये सोडून जातात, त्यांना दुसरीकडे जर चांगला जॉब मिळाला तर। सांगू शकतो आपण किती आत्ता चालक आहेत? सध्या आपल्याकडे इथे जे थर्ड पार्टीचे ते 8 चालक आहेत आणि परमनंट आहे ते 6 आहेत आपले। 8 आणि 7 14 चालक आपल्याकडे आहेत, गाड्या आहेत 15। 3 शिफ्टमध्ये चालवत असल्या कारणानं वाहन चालवण्यासाठी चालक नाहीत असं म्हणावं लागेल? नाही सर, चालक तर आहेत माझ्याकडे, चालकाचं काही प्रश्न नाही। एकच कारण आहे की गाडी जुन्या होत्या म्हणून ते वापरात बंद? जुन्या नाही बापू म्हटल्याप्रमाणे जुन्या म्हणता येणार नाही त्याला। मी याकडे सर्व वैयक्तिक लक्ष देईल थोडंसं आणि लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करेल। तर आरोग्य नाही ह्याचं कारण आहे, इथं आरटीओनी गाडी जर 15-15 वर्ष चालवा असं सांगितलं असताना 3 वर्षाखालची गाडी जर जुनी वाढत असेल, इथं बघितलं असेल या गाडीची खरेदी कधीची आहे, हे कधीच्या बजेटमधली आहे? 21-22च्या ही 20-21च्या ही आली 22-23-22ला गाडी। मी गाडी 22ला जर मिळाली असेल आणि ही गाडी जर तुम्ही 3 वर्षानंतर जुनी गाडी म्हणत असाल तर हे काय आहे? तुम्ही बघितलं असेल आमदार फंडातनं घेतलेल्या गाड्या आहेत, वैयक्तिक नगरसेवकांनी आमच्यासारख्या दिलेल्या गाड्या आहेत। आम्ही आमचे वार्डातली कामं बाजूला ठेवून या गाड्या खरेदी केल्यात, काय तर लोकांच्या आरोग्याच्या सुविधा महत्त्वाच्या आहेत, रुग्णांची बंद का झालं तुम्हाला असं वाटतं? केवळ फक्त ड्रायव्हरचं कारण, जुने कारण, हे कारण फक्त? नाही, हे कारण फक्त ड्रायव्हर नाहीत म्हणून बंद नाही आहेत। ह्याच्यामधला या गाडीचे स्पेअर पार्ट चोरणे हे सिटी बसच्या बाबतीत सुद्धा घडलं। सिटी बस अशाच पद्धतीनं बंद पाडल्या गेल्या आणि परत त्याच्यात खाजगीकरण करण्यासाठी ड्रायव्हर, पण आत्ता तुम्ही बघितलं असेल सिटी बसची जी परिस्थिती आहे की त्याच्यात टायर चोरला जायचे, त्याच्यात बॅटऱ्या चोरल्या जायचे, स्पेअर पार्ट चोरले जायचे, तीच परिस्थिती आज महापालिकेच्या सगळ्या वाहनांची आहे। कोविड काळामध्ये कंटेनरमध्ये रुग्णालय सुरू केलं होतं, त्यातलं देखील साहित्य चोरीला गेलं, मात्र महापालिकेनं कुठलाही गुन्हा दाखल केला नाही त्याही प्रकरणामध्ये, तेही साहित्य चोरीला, आता इथलंही गाडी साहित्य चोरीला जातं।
करोना काळातल्या ज्या गोष्टी आणि त्याच्यावर जर बोलायचं म्हणलं तर करोडो रुपयाचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे 100 उदाहरण माझ्यासमोर आहेत. पण त्यावेळेस कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता. बरेच ठिकाणी आपण कंटेनरमध्ये हॉस्पिटल चालू केलेत. मी आज कितीतरी हॉस्पिटलला मॅडम तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही पूर्ण तयार केलं आहे, पण आज एक दिवससुद्धा 2-2 वर्ष झालं हॉस्पिटलचे ते हे तयार आहे, पण तिथं अजून एकही पेशंट तपासला गेला नाही. म्हणजे इकडं शासनाचे करोड रुपये पाण्यात घालायचे, फर्निचर खरेदी करायचं, साहित्य खरेदी करायचं आणि एकही पेशंट तपासला नाही. असे आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे या जे सुरू केला त्याच्यामध्ये अजून अशी परिस्थिती आहे. म्हणजे फर्निचर करण्यामध्ये, टेंडर काढण्यामध्ये सगळ्याला इंटरेस्ट आहे, पण पेशंट तपासण्यामध्ये आणि लोकांना सुविधा देण्यामध्ये कसलाच इंटरेस्ट महापालिकेला राहिला आहे का नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्या सगळ्या प्रकरणानंतर आता आरोग्य अधिकारी सगळ्यांचं पाहणी करतात. मॅडम, साहित्य सगळं चोरी लागलं आहे, फौजदारी कारवाई आपण करणार, गुन्हा दाखल करू? येस करणार आहे तर येस करणार आहे सर. येस नक्की करणार आहे. आपण गुन्हा दाखल करूया सगळ्या करणार आहोत. या साहित्य चोरणामध्ये ज्यांचा कोणी सहभाग असेल त्या सगळ्यांवरती कारवाई करू, फौजदारी गुन्हा दाखल करू, अशा पद्धतीची माहिती जे ते आरोग्य अधिकारी देतात. ह्या सगळ्या गाड्या आहेत 20-21च्या काळामध्ये सगळ्या गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जुन्या तरी गाड्या यांना कशा म्हणायचं 3-4 वर्ष गाडी वापरत असताना RTO तर्फे 15 वर्ष जर परवानगी देत असेल तर गाड्या 3-4 वर्ष वापरायला हरकत काय, असा सवाल अमोल बापू शिंदे या ठिकाणी व्यक्त करतात. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक आहेत. दुसरीकडे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि या सगळ्यांचा पाहणी केल्यानंतर हे सगळे कर्मचारी किंवा ड्रायव्हर या सगळ्यामध्ये दोषी प्राथमिकदृष्ट्या त्यांना आढळत आहेत. मात्र या साहित्य चोरी प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवरती फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती देखील आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने दिली जाते. त्यामुळे सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन कधीचा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.